कोरोना व्हायरस नंतर आता आणखीन एक संकट जगावर घोंगावतंय। त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। हे संकट कोणतं आहे आणि केंद्राने नक्की काय निर्देश दिलेत सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। इबोला व्हायरसच्या जीवघेण्या धोक्यामुळे केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी अत्यंत गंभीर आणि तातडीचा इशारा जारी केला आहे। आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व भारतीयांना या देशांमध्ये अत्यंत आवश्यक असल्याशिवाय प्रवास न करण्याचा कडक सल्ला दिलाय। दिलासादायक बाब म्हणजे आपल्या भारतामध्ये अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने विमानतळांवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच थर्मल स्कॅनिंग आणि संशयित लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी केली जाते। जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे नागरिकांनी अजिबात न घाबरता सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। मग तुम्हाला काय वाटतं, कोरोना नंतर आता इबोलाचा धोका रोखण्यात आपली आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।